घाटंजी पोलिसांची मोबाईल रिकव्हरी मोहीम यशस्वी. 62 चोरीचे मोबाईल जप्त. मूळ मालकांच्या चेहऱ्यावर पसरले हसू. ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई मनोज यलोरी यांची धडाकेबाज कामगिरी. जनतेकडून कौतुकाचा वर्षाव. गेल्या काही महिन्यांपासून घाटंजी परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले होते. मात्र घाटंजी पोलिसांनी या चोरीच्या सत्राला चाप लावत अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. वर्षभरात चोरीला गेलेल्या 110 मोबाईल पैकी तब्बल 62 नग मोबाईल पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले असून ते मूळ पालकांना परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. धडक मोहिमेला मोठे यश. मिळालेल्या माहितीनुसार जून ते मे या कालावधीत घाटंजी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई मनोज यलोरे यांनी विशेष शोध मोहीम राबवली आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आणि 62 मौल्यवान मोबाईल जप्त केले. सहसा मोबाईल चोरीला गेला की तो परत मिळेल याची आशा नागरिक सोडून देतात. मात्र घाटंजी पोलिसांनी केवळ मोबाईल शोधलेच नाही तर ते सन्मानाने त्यांच्या मालकांना परत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वतःचा हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल पुन्हा हातात पकडताच अनेक नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. पूर्वी चोरीला गेलेले मोबाईल परत मिळणे कठीण होते. मात्र ठाणेदार केशव ठाकरे आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या परिश्रमामुळे पोलिसांच्या प्रतिमेत मोठी सुधारणा झाली आहे. घाटंजीच्या जनतेने पोलिसांच्या या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले असून संपूर्ण तालुक्यात पोलिसांचे कौतुक होत आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, घाटंजी, यवतमाळ. आतापर्यंत घाटंजी पोलिसांनी एकूण 62 मोबाईल जे मिसिंग झालेले होते किंवा गहाळ झालेले होते ते मोबाईल शोधून त्या मालकांपर्यंत परत पोहोचून देण्याचे काम केलेले आहे. या व्यतिरिक्त माझे सर्व घाटंजीवासीय आणि घाटंजी तालुक्यात राहणाऱ्या घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांना आवाहन आहे की त्यांचा मोबाईल जर मिसिंग झाला किंवा कुठेही गहाळ झाला तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. आम्ही निश्चित त्यांचा मोबाईल परत मिळवून देण्याचा प्रयत्न करू.